नमस्कार. प्रत्येकासत काय नाही, नवीन शिकण्याची एक आवड असते. प्रत्येक काय नवीन गोष्ट शिकली का त्याच्या मागचं काहीतरी कारण जाणून घेण्याची एक सवय असते. मला देखील एक म्हणजे घाण सवय, जेव्हा एखादी गोष्ट मला समजून येत नाही त्याबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी मुंबई नाशिक महामार्गावर वडपेच्या थोडा अलीकडे येवई नाक्यावर आहे आणि मुंबई नाशिक महामार्गावर जो रस्ता आहे, रस्त्यावर काही ठिकाणी मला आहे ना, म्हणजे रस्त्यावर जसे आपण एखादं ऑपरेशन करतो, मार वगैरे लागला, टाके वगैरे लावतो, तसे टाके मारलेले आहेत. तर त्याचा काय अर्थ असेल तर कोणी सांगावा, कारण आपले व्हिडिओ बरेचसे लोक बघतात आणि जेव्हा मला असे काही प्रॉब्लेम झाले तेव्हा त्या लोकांनी मला म्हणजे सपोर्ट केला आणि म्हणजे जी गोष्ट मला समजून आली नाही ती समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात पुन्हा एक मी गोष्ट दाखवतो आणि मला त्या संदर्भात जर कोणी माहिती दिली तर बरं होईल. आम्ही दाखवतो होतं काय आहे ते. हा बघा, हा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे, ठाणे भिवंडीहून येणारा इकडे नाशिकच्या दिशेने जाणारा, इथे रस्त्यावर ना बऱ्याच ठिकाणी मला असे म्हणजे जसे की मी बोललो, आपल्याला एखादी दुखापत झाली, मार लागली का जसे टाके लावले जातात ना, असे टाके मारलेले आहेत बहुतेक ठिकाणी पट्ट्यांना. तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे देखील आहे. ते जे पट्टे आहेत त्याचा काय अर्थ होतो, याच्याने काय फरक पडतो आहे मला जाणून घ्यायचे. आणि असे पट्टे आहे ना, मी संपूर्ण हा जो रस्ता आहे कल्याण भिवंडी बायपासपासून या वडपेपर्यंत सर्वत्र असे पाहिलेले. हे बघा, याच्याने काय होतं म्हणजे रस्ता जो कुठे काय असा म्हणजे फाटलेला वगैरे असतो तो शिवून जवळ येतो का, याबद्दल थोडी माहिती हवी होती. मला ॲक्च्युली माहीत नाही, काय चुकीचं मी हे केलेलं नाही. पण कुणी जर या संदर्भात काय जाणत असेल तर मला कळवावे, थोडी माहिती भेटेल मला की असे जे रस्ते शिवलेले असतात याचं कारण काय असतो, जे टाके मारतात ते. या बऱ्याच ठिकाणी जसे की मी बोललो कल्याण भिवंडी बायपास आहे ना, तिथून मी सुरुवात केली, मला बऱ्याच ठिकाणी असे दिसले. याच्या अगोदर देखील मी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु कधी असा विचार आला ना म्हणत, पण आज आला. तुम्ही पाहू शकता इथे, ते बघा, ते पूर्ण असे शिवलेले रस्त्याच्या मध्ये तडे गेलेले असतात ना, त्या तड्यांना जास्त तडे जाऊ नये म्हणून त्याच्या पट्ट्या मारलेल्या आहेत. त्याचा अर्थ नक्की मला सांगावा.